महाराष्ट्र पोलीस भरतीत आतापर्यंत विचारलेले सर्व जी.के.जी.एस प्रश्न एकाच ठिकाणी. बॉम्बे असोसिएशन या संघटनेचे पहिले अध्यक्ष कोण होते? बॉम्बे असोसिएशन या संघटनेचे पहिले अध्यक्ष सर जमशेदजी जिजीभाई हे होते. 1857च्या उठावानंतर भारताची सत्ता कोणाकडे हस्तांतरित झाली? 1857च्या उठावानंतर भारताची सत्ता ब्रिटिश पार्लमेंटकडे हस्तांतरित झाली. विधवा विवाहोत्तेजक मंडळी ही संस्था कोणी स्थापन केली? विधवा विवाहोत्तेजक मंडळी ही संस्था न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केली. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्या वर्षी सुरू केला? लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव 1893 साली सुरू केला. क्रांतिकारकाचे कुलदैवत कोणास म्हणतात? क्रांतिकारकाचे कुलदैवत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना म्हणतात. महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा कोणत्या कारणासाठी काढली? महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा मिठाचा कायदा मोडण्यासाठी काढली. महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला? महात्मा फुले यांचा जन्म पुणे या ठिकाणी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन महाड या ठिकाणी केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी हे होते. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य विश्वास, एकता, बलिदान हे होते. महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील प्रथम जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोयना हा होय. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे होय. भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे? भाभा अणुसंशोधन केंद्र तुर्भे मुंबई या ठिकाणी आहे. जगातील सर्वात उंच पठार कोणते? जगातील सर्वात उंच पठार तिबेटचे पठार होय. भारतात सर्वात जास्त चहाचे मळे कोणत्या राज्यात आहेत? भारतात सर्वात जास्त चहाचे मळे आसाम या राज्यात आहेत. महाराष्ट्रातील सर्वात जास्त तलाव असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात जास्त तलाव असलेला जिल्हा गोंदिया होय. माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण राजस्थान या राज्यात आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश कॅनडा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास घोषित केले? महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग या जिल्ह्यास घोषित केले. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना किती प्रकारचे मूलभूत स्वातंत्र्य दिले आहे? भारतीय राज्यघटनेने नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत स्वातंत्र्य दिले आहे. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा काय आहे? राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा 30 वर्षे इतकी आहे. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा हे आहेत. मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतो? मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतात. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. संविधानातील कलम 52 कशाशी संबंधित आहे? संविधानातील कलम भारताचे राष्ट्रपती या पदाशी संबंधित आहे. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी CEO हे असतात. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा होय. पंचायत समितीच्या सभापतीचा कार्यकाळ किती असतो? पंचायत समितीच्या सभापतीचा कार्यकाळ 2.5 वर्ष इतका असतो. भारताच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त VS रमादेवी ह्या होत्या. रक्ताचे शुद्धीकरण कोणत्या अवयवामार्फत होते? रक्ताचे शुद्धीकरण किडनीमार्फत होते. कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा वापर करतात? कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून गॅमा किरणाचा वापर करतात. गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडला? गुरुत्वाकर्षणाचा नियम सर आयझॅक न्यूटन यांनी मांडला. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो? जीवनसत्व क सी अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. आवाजाची गती सर्वाधिक कशामध्ये असते? आवाजाची गती सर्वाधिक पोलाद स्टील सॉलिडमध्ये असते. रडविणारा वायू कोणता? रडविणारा वायू क्लोरोपिक्रिन हा होय. क्लोरोपिक्रिन.
मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड फिमर, मांडीचे हाड होय. पाण्याचे जास्तीत जास्त तापमान किती असू शकते? पाण्याचे जास्तीत जास्त तापमान 100 डिग्री सेल्सिअस इतके असू शकते. मानवी डोळ्याचा कोणता भाग दान केला जातो? मानवी डोळ्याचा कार्निया, पारपटल हा भाग दान केला जातो. टेथेस्कोपचा शोध कोणी लावला? टेथेस्कोपचा शोध रेने लेनेक यांनी लावला. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. पोलीस उपनिरीक्षक PSI हे पद कोणत्या श्रेणीत येते? पोलीस उपनिरीक्षक PSI हे पद राजपत्रित वर्ग 2 गॅझेटेड या श्रेणीत येते. तडीपार म्हणजे काय? विशिष्ट हद्दीतून बाहेर काढणे. महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण? भारताचे सध्याचे गृहमंत्री अमित शहाजी होय. पोलीस दलातील सर्वात वरिष्ठ पद कोणते? पोलीस दलातील सर्वात वरिष्ठ पद पोलीस महासंचालक DGP हे होय. FIR म्हणजे काय? प्रथम माहिती अहवाल, फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट होय. महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण शाखा CID कोठे आहे? महाराष्ट्र राज्याची गुन्हे अन्वेषण शाखा CID पुणे या ठिकाणी आहे. पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. दहशतवाद विरोधी पथक ATF ची स्थापना महाराष्ट्रात कधी झाली? दहशतवाद विरोधी पथक ATF ची स्थापना महाराष्ट्रात 2004 साली झाली. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर होय. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई होय. भारताची पहिली महिला IPS अधिकारी कोण? भारताची पहिली महिला IPS अधिकारी किरण बेदी ह्या होय. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य या क्षेत्रासाठी दिला जातो. भारताची पहिली रेल्वे कोणत्या वर्षी धावली? भारताची पहिली रेल्वे 1853 या वर्षी धावली. ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक वि.स. खांडेकर होय. जपानची राजधानी कोणती? जपानची राजधानी टोकियो होय. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग हे आहेत. भारताचे लोहपुरुष कोणास म्हणतात? भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु होय. संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे? संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आचार्य विनोबा भावे हे होय. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी होय. अधिकृत घोषणा नाही. ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात कोणत्या देशात झाली? ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात ग्रीस या देशात झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते? मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. भारताचे चलन कोणते आहे? भारताचे चलन रुपया हे आहे. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण होय. कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? कुसुमाग्रज हे वि.वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे. नाम, सर्वनाम, विशेषण ह्या क्रियापदांना व क्रियापद यांना काय म्हणतात? नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांना विकारी शब्द असे म्हणतात. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? मराठी भाषेत एकूण 14 स्वर आहेत. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण? नटसम्राट या नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर हे होय. मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. प्रयोग ओळखा. राम आंबा खातो. कर्तरी प्रयोग. अमृतवेळ या कादंबरीचे लेखक कोण? अमृतवेळ या कादंबरीचे लेखक वि.स. खांडेकर होय. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? भारताचे राष्ट्रीय फूल कमळ होय.
जागतिक लोकसंख्या दिन कधी असतो? जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै रोजी असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? गेटवे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान वाघासाठी प्रसिद्ध आहे. रक्तातील तांबड्या पेशीचे आयुष्य किती दिवस असते? रक्तातील तांबड्या पेशीचे आयुष्य 120 दिवस इतके असते. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? सापेक्षता सिद्धांत अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडला. हसविणारा वायू कोणता? हसविणारा वायू नायट्रस ऑक्साईड होय. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर होय. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ होय. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? जगातील सर्वात मोठा खंड आशिया होय. 0 या अंकाचा शोध कोणी लावला? 0 या अंकाचा शोध आर्यभट्टांनी लावला. इन्सुलिनच्या अभावामुळे कोणता रोग होतो? इन्सुलिनच्या अभावामुळे मधुमेह हा रोग होतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर, आत्ताचा अहिल्यानगर होय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू, मोठी खार हा होय. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. मस्तक उनका भी झुकेगा, अहंकार उनका भी टूटेगा, तू बस शांत रहकर बढ़ता चल मंजिल की ओर, आज तू जमाने के आगे झुका है, कल तेरे आगे पूरा आसमां झुकेगा. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी आहे. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना जगन्नाथ शंकर सेठ, नाना शंकर सेठ यांनी केली. सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले? सुधारक वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान कागल, कोल्हापूर होय. विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवून देणारे थोर समाजसुधारक कोण? विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवून देणारे थोर समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर हे होय. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण डुकराची व गायीची चरबी लावलेले काडतूस हे होय. चले जाव आंदोलनावेळी सातारा येथे प्रतिसरकार कोणी स्थापन केले? चले जाव आंदोलनावेळी सातारा येथे प्रतिसरकार क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केले. पुणे करार कोणत्या वर्षी झाला? पुणे करार 1932 या वर्षी झाला. भारतातील पहिले पोर्तुगीज गव्हर्नर कोण होते? भारतातील पहिले पोर्तुगीज गव्हर्नर फ्रान्सिस्को डी अल्मीडा हे होते. अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यात पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यात पानिपतची तिसरी लढाई 1761 या वर्षी झाली. महात्मा फुले यांनी कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला? महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. महाराष्ट्रातील पहिले आभासी पोलीस स्टेशन कोठे सुरू झाले? महाराष्ट्रातील पहिले आभासी पोलीस स्टेशन पुणे या ठिकाणी सुरू झाले. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी 54 किलोमीटर इतकी आहे. भारतातील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोठे होते? भारतातील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कर्नाटक या राज्यात होते. मैकल पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहेत? मैकल पर्वतरांगा छत्तीसगड या राज्यात आहेत. महाराष्ट्रातील विदर्भाची पंढरी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? महाराष्ट्रातील विदर्भाची पंढरी म्हणून शेगाव, बुलढाणा हे ठिकाण ओळखले जाते. पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या 2 राज्याच्या सीमेवर आहे? पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र व मध्य प्रदेश या 2 राज्याच्या सीमेवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आंबोली कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आंबोली हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. भारताची दक्षिण काशी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? भारताची दक्षिण काशी म्हणून पंढरपूर या शहराला ओळखले जाते. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर आहे? जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब, जम्मू काश्मीर या नदीवर आहे.
कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? कोल्हापूर हे शहर पंचगंगा या नदीकाठी वसलेले आहे. राष्ट्रपतींना पदमुक्त करण्यासाठी कोणती प्रक्रिया राबवली जाते? राष्ट्रपतींना पदमुक्त करण्यासाठी महाभियोग कलम 61 नुसार राबवली जाते. धनविधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? धनविधेयक सर्वप्रथम लोकसभा या सभागृहात मांडले जाते. भारताची पहिली पंचायत राज व्यवस्था कोणत्या राज्यात सुरू झाली? भारतात पहिली पंचायत राज व्यवस्था राजस्थान या राज्यात सुरू झाली. ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. समान नागरी कायदा कोणत्या कलमाशी संबंधित आहे? समान नागरी कायदा कलम 44 शी संबंधित आहे. विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा काय आहे? विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा 30 वर्षे इतकी आहे. जिल्हा परिषद विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? जिल्हा परिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून मूलभूत हक्क घेतले आहेत? भारतीय राज्यघटनेने अमेरिका या देशाकडून मूलभूत हक्क घेतले आहेत. पेनिसिलिन या प्रतिजैवकाचा शोध कोणी लावला? पेनिसिलिन या प्रतिजैवकाचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. मानवी रक्ताचे पीएच मूल्य साधारणतः किती असते? मानवी रक्ताचे पीएच मूल्य साधारणतः 7.4 इतके असते. पांढऱ्या रक्तपेशी WBCचे मुख्य कार्य काय? पांढऱ्या रक्तपेशी WBCचे मुख्य कार्य रोगापासून संरक्षण करणे हे होय. भोपाळ गॅस दुर्घटनेत कोणता विषारी वायू बाहेर पडला होता? भोपाळ गॅस दुर्घटनेत मिथिल आयसोसायनाइड हा विषारी वायू बाहेर पडला होता. गोबर गॅसमध्ये मुख्य घटक कोणता असतो? गोबर गॅसमध्ये मिथेन हा मुख्य घटक असतो. विमानाचा शोध कोणी लावला? विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला. दाबाचे SI एकक कोणते? दाबाचे SI एकक पास्कल होय. मानवी शरीरात एकूण किती जोड्या गुणसूत्राच्या असतात? मानवी शरीरात एकूण 23 जोड्या एकूण 46 गुणसूत्र असतात. तांबे व जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? तांबे व जस्त यांच्या मिश्रणातून पित्तळ तयार होते. पिवळा ताप कशामुळे येतो? पिवळा ताप विषाणूमुळे येतो. पोलीस उपनिरीक्षक PSI यांच्या खांद्यावर किती स्टार असतात? पोलीस उपनिरीक्षक PSI यांच्या खांद्यावर 2 स्टार असतात. महाराष्ट्रात नक्षलवाद विरोधी विशेष पोलीस दल कोणते? महाराष्ट्रात नक्षलवाद विरोधी विशेष पोलीस दल C60 होय. भारतात इंडियन पोलीस ॲक्ट कधी लागू झाला? भारतात इंडियन पोलीस ॲक्ट 1861 साली लागू झाला. पोलीस दलातील सर्वोच्च पद DGP कोणत्या पदाचा समकक्ष असते? पोलीस दलातील सर्वोच्च पद DGP हे लष्करातील लेफ्टनंट जनरल या पदाशी समकक्ष असते. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? इंटरपोल या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय लिओन, फ्रान्स या ठिकाणी आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणता कायदा आहे? सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी IT ॲक्ट 2000 हा आहे. फोर्स 1 हे ब्रीदवाक्य काय आहे? फोर्स 1 हे ब्रीदवाक्य शौर्य, पराक्रम, धैर्य हे आहे. महाराष्ट्र पोलीस खात्यातील कोणत्या पदावर थेट भरती होत नाही? महाराष्ट्र पोलीस खात्यात 6 पोलीस निरीक्षक या पदावर थेट भरती होत नाही. CIDचा पूर्ण अर्थ काय? CIDचा पूर्ण अर्थ क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट होय. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ कोणता दिवस पाळला जातो? गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ 19 मे हा दिवस पाळला जातो. ब्राह्मोस क्षेपणास्त्र कोणत्या 2 देशांनी संयुक्तपणे तयार केले आहे? ब्राह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि रशिया या 2 देशांनी संयुक्तपणे तयार केले आहे. महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता? महाराष्ट्राचा राज्य खेळ कबड्डी होय. भारताची पहिली अणुचाचणी पोखरण येथे कोणत्या वर्षी झाली? भारताची पहिली अणुचाचणी पोखरण येथे 1974 साली झाली. शेतकऱ्याचा मित्र कोणत्या प्राण्याला म्हणतात? शेतकऱ्याचा मित्र गांडूळ या प्राण्याला म्हणतात. भारताचे प्रवेशद्वार कधी बांधले गेले? भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया 1911 साली बांधले गेले. गुगल कंपनीचे मुख्यालय कोठे आहे? गुगल कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्निया, अमेरिका या
ठिकाणी आहे. ऑलिम्पिक पद जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? ऑलिम्पिक पद जिंकणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी होय. महाराष्ट्रातील पहिले शहर दक्षतेची राजधानी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील नाशिक हे शहर दक्षतेची राजधानी म्हणून ओळखले जाते. जागतिक कामगार दिन कधी असतो? जागतिक कामगार दिन 1 मे रोजी असतो. सार्क संघटनेचे जे मुख्यालय कोठे आहे? सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू, नेपाळ या ठिकाणी आहे. विशाखा हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? विशाखा हा काव्यसंग्रह कुसुमाग्रज वि. शिरवाडकर यांनी लिहिला. मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांना मिळाला. मराठी भाषेचे जॉन्सन कोणास म्हणतात? मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत हे आहेत. व्यंजनाच्या मालिकेला काय म्हणतात? व्यंजनाच्या मालिकेला वर्णमाला असे म्हणतात. पसायदान कोणी लिहिले? पसायदान संत ज्ञानेश्वरांनी लिहिले. मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले? मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केले. बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे नाव आहे. शब्दांच्या एकूण जाती किती आहेत? शब्दांच्या एकूण जाती 8 आहेत. पानिपत या कादंबरीचे लेखक कोण? पानिपत या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील हे आहेत. भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे आहेत. महाराष्ट्रात संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान कोणते? महाराष्ट्रात संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान शेनगाव, अमरावती हे होय. द विंग्स ऑफ फायर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द विंग्स ऑफ फायर हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे. सर्वात जड धातू कोणता? सर्वात जड धातू ऑस्मियम होय. महाराष्ट्राची पहिली महिला पोलीस महासंचालक DGP कोण? महाराष्ट्राची पहिली महिला पोलीस महासंचालक DGP रश्मी शुक्ला ह्या होत्या. भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता? भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा पीर पांजल, जम्मू काश्मीर या राज्यातील होय. बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बिहू हा सण आसाम या राज्यात साजरा केला जातो. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न होय. मद्रास शहराचे नवीन नाव काय आहे? मद्रास शहराचे नवीन नाव चेन्नई आहे. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे झाली? सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे या ठिकाणी झाली. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण? रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला अनुताई वाघ होय. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन पश्चिम बंगाल या राज्यातील होय. मिसाईल वुमन ऑफ इंडिया कोणास म्हणतात? मिसाईल वुमन ऑफ इंडिया टेसी थॉमस यांना म्हणतात. महाराष्ट्रातील पहिली महिला IPS कोण? महाराष्ट्रातील पहिली महिला IPS मीरा बोरवणकर ह्या होय. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते? भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य उत्तर प्रदेश होय. नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? नोबेल पुरस्काराची सुरुवात 1901 या वर्षी झाली. संसदेच्या 2 अधिवेशनामधील कमाल अंतर किती असते? संसदेच्या 2 अधिवेशनामधील कमाल अंतर 6 महिने इतके असते. महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून जव्हार, पालघर या शहराला ओळखले जाते. भारताचे आर्थिक वर्ष कोणत्या तारखेला सुरू होते? भारताचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल रोजी सुरू होते. दहशतवाद हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? दहशतवाद हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे. मानवी शरीरात सर्वाधिक वजन कोणत्या अवयवाचे असते? मानवी शरीरात सर्वाधिक वजन त्वचा स्किन बाह्य अंगानुसार असते. इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इस्रोची स्थापना 1969 या वर्षी झाली. महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला कोणता? महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला शिवनेरी होय. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे कवी कोण? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे लेखक मोहम्मद इक्बाल हे होय. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामसेवक हा असतो. ऑपरेशन मेघदूत कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन मेघदूत सियाचीन ग्लेशियरशी संबंधित आहे.
भारतातील सर्वात उंच धरण कोणते? भारतातील सर्वात उंच धरण टिहरी धरण उत्तराखंड या राज्यातील होय. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पोलीस ठाणे आहेत? महाराष्ट्रात मुंबई या जिल्ह्यात सर्वाधिक पोलीस ठाणे आहेत. जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वृत्तपत्रे ॲनी बेझंट यांनी सुरू केली. ब्राह्मो समाजाची स्थापना कोठे झाली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोलकाता या ठिकाणी झाली. महात्मा गांधीजींनी यंग इंडियाचे हे साप्ताहिक कोणत्या भाषेत सुरू केले? महात्मा गांधीजींनी यंग इंडिया हे साप्ताहिक इंग्रजी या भाषेत सुरू केले. मराठी भाषेचे जॉन्सन कोणास म्हणतात? मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. लंडनमध्ये कर्झन वायलीची हत्या कोणी केली? लंडनमध्ये कर्झन वायलीची हत्या मदनलाल धिंगरा यांनी केली. महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी असे म्हणतात? महाराष्ट्रातील गोपाळ हरी देशमुख या समाजसुधारकाला लोकहितवादी असे म्हणतात. गोपाळ हरी देशमुख यांना. सदर ए रियासत हे पद कोणत्या राज्याशी संबंधित आहे? सदर ए रियासत हे पद जम्मू काश्मीर या राज्याशी संबंधित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 1924 साली केली. काकोरी कटातील प्रमुख क्रांतिकारक कोण होते? काकोरी कटातील प्रमुख क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल हे होते. साबरमती आश्रमाची स्थापना कोणी केली? साबरमती आश्रमाची स्थापना महात्मा गांधीजींनी केली. महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे तेल शुद्धीकरण केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे तेल शुद्धीकरण केंद्र तुर्भे मुंबई या ठिकाणी आहे. भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे मँचेस्टर अहमदाबाद या शहराला म्हणतात. भीमा आणि नीरा नद्यांचा संगम कोठे होतो? भीमा आणि नीरा या नद्यांचा संगम नीरा नरसिंहपूर पुणे इथं होतो. महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी वैनगंगा होय. मांजरा पठार महाराष्ट्रातील कोणत्या भागात येतो? मांजरा पठार महाराष्ट्रातील मराठवाडा या भागात येतो. भारतात सर्वाधिक पावसाचे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक पावसाचे राज्य मेघालय होय. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा गडचिरोली होय. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर धूपगड मध्य प्रदेश राज्यातील होय. कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर असे म्हणतात. महाराष्ट्रात सर्वाधिक तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वाधिक तलाव भंडारा या जिल्ह्यात आहेत. राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यास तो कोणाकडे सोपवावा लागतो? राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यास तो उपराष्ट्रपतीकडे सोपवावा लागतो. संविधानातील कलम 243 कशाशी संबंधित आहे? संविधानातील कलम 243 पंचायत राजशी संबंधित आहे. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 इतकी असते. मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ 6 वर्ष इतका असतो. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गट विकास अधिकारी म्हणजेच BDO हा असतो. संविधानातील कलम 360 कशाशी संबंधित आहे? संविधानातील कलम 360 आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरते. जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे सचिव जिल्हाधिकारी हे असतात. विधानसभेत कमीत कमी किती सदस्य असावे लागतात? विधानसभेत कमीत कमी 60 सदस्य इतके असावे लागतात. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक कोणते? रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक इन्सुलिन होय. कॅलरी हे कशाचे एकक आहे? कॅलरी हे ऊर्जेचे एकक आहे. मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण 65 ते 70% इतके असते. प्रकाशवर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाशवर्ष हे खगोलीय अंतर मोजण्याचे एकक आहे. शुष्क बर्फ म्हणजे काय? शुष्क बर्फ म्हणजे स्थायू कार्बन डायऑक्साईड होय. रक्तातील तांबड्या पेशीचे प्रमुख कार्य कोणते? रक्तातील RBCचे प्रमुख कार्य ऑक्सिजनचे वहन करणे हे आहे.
पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? पाण्याचे रेणुसूत्र H2O हे आहे. डायनामाइटचा शोध कोणी लावला? डायनामाइटचा शोध आल्फ्रेड नोबेल यांनी लावला. रक्तातील दाब मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? रक्तातील दाब मोजण्यासाठी स्पिग्मोगॅनोमीटर हे वापरतात. मानवी शरीरात एकूण किती पाळ्या रिब्स असतात? मानवी शरीरात एकूण 12 जोड्या रिब्स असतात. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता? महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस 2 जानेवारी हा होय. पोलीस उपनिरीक्षक PSI पदाची परीक्षा कोण घेते? पोलीस उपनिरीक्षक PSI पदाची परीक्षा MPSC घेते. ब्युटिफुल सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय आहे? ब्युटिफुल सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई या शहरात पोलीस आयुक्तालय आहे. पोलीस विभागातील कॉन्स्टेबल हे पद कोणत्या श्रेणीत येते? पोलीस विभागातील कॉन्स्टेबल हे पद वर्ग 4D मध्ये येते. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे या ठिकाणी आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे संक्षिप्त नाव काय? बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे संक्षिप्त नाव BDDS होय. पोलीस अधीक्षक SP यांच्या गाडीवर किती स्टार असतात? पोलीस अधीक्षक SP यांच्या गाडीवर 1 स्टार असते. गुन्हे अन्वेषण विभाग CIDचे प्रमुख कोण असतात? गुन्हे अन्वेषण विभाग CIDचे प्रमुख अप्पर पोलीस महासंचालक हे असतात. महाराष्ट्र सुरक्षा दल MSF ची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र सुरक्षा दल MSF ची स्थापना 2010 साली झाली. SRPFच्या प्रमुखाला काय म्हणतात? SRPFच्या प्रमुखाला समादेशक कमांडंट असे म्हणतात. रणजी करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रणजी करंडक क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. आशियाई खेळाचे मुख्यालय कोठे आहे? आशियाई खेळाचे मुख्यालय कुवेत शहरात आहे. ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ग्रँड स्लॅम हा शब्द टेनिस या खेळाशी संबंधित आहे. ऑलिम्पिक ध्वजामध्ये किती कडी असतात? ऑलिम्पिक ध्वजामध्ये 5 कडी असतात. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै रोजी साजरा केला जातो. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखतात? भारताचे मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखतात. सौर मालेतील सर्वात वेगवान फिरणारा ग्रह कोणता? सौर मालेतील सर्वात वेगवान फिरणारा ग्रह बुध होय. भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण? भारताची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या होय. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर होय. राष्ट्रगीत गाण्यासाठी किती सेकंद लागतात? राष्ट्रगीत गाण्यासाठी 52 सेकंद इतका वेळ लागतो. इस्रोचे पूर्ण रूप काय आहे? इस्रोचे पूर्ण रूप इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे आहे. भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता? भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्र हा होय. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई होय. डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात कधी झाली? डिजिटल इंडिया या मोहिमेची सुरुवात 1 जुलै 2015 रोजी झाली. संयुक्त राष्ट्राच्या UN सुरक्षा परिषदेत किती कायम सदस्य आहेत? संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत एकूण 5 कायम सदस्य आहेत. मिहान हा प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आहे? मिहान हा प्रकल्प नागपूर येथे आहे. भारताची पहिली रेल्वे 1853 मध्ये कोठून कोठे धावली? भारताची पहिली रेल्वे 1853 मध्ये मुंबई ते ठाणे येथे धावली. आशिया खंडातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कोठे आहे? आशिया खंडातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना प्रवरानगर लोणी येथे आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO सुंदर पिचई हे आहेत. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस फ्रान्स येथे आहे. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक वि.स. खांडेकर हे आहेत. शाळा या कादंबरीचे लेखन कोण? शाळा या कादंबरीचे लेखक मिलिंद बोकील हे होय. मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. श्यामची आई हे कोणाचे पुस्तक आहे? श्यामची आई हे साने गुरुजी यांचे पुस्तक आहे. मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या कादंबरीला मिळाला? मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार ययाती या कादंबरीला मिळाला. कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे?
कुसुमाग्रज हे वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? मराठी भाषेत एकूण 14 स्वर आहेत. अमृतवेळ ही कादंबरी कोणी लिहिली? अमृतवेळ ही कादंबरी वि स खांडेकर यांनी लिहिली. शब्दांच्या जाती किती आहेत? शब्दांच्या जाती 8 आहेत. विश्राम बेडेकर यांनी कोणती प्रसिद्ध कादंबरी लिहिली? विश्राम बेडेकर यांनी रणांगण ही प्रसिद्ध कादंबरी लिहिली. महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे अभयारण्य राधानगरी अभयारण्य कोल्हापूर येथील होय. भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती हा होय. पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर या जिल्ह्यात आहे. जगातील सर्वात लांब भिंत कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात लांब भिंत चीन या देशात आहे. सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? सत्यमेव जयते हे वाक्य मुंडक उपनिषदातून घेतले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी ह्या होत्या. नाटो संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? नाटो संघटनेचे मुख्यालय ब्रुसेल बेल्जियम येथे आहे. सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह शुक्र होय. महाराष्ट्रातील ऑरेंज सिटी कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्रातील ऑरेंज सिटी नागपूर या शहराला म्हणतात. भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत? भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे आहेत. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण? नटसम्राट या नाटकाचे लेखक वि वा शिरवाडकर हे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 साली झाला. भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते? भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य केरळ होय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. फेसबुकचा संस्थापक कोण आहे? फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग हे आहेत. भारताचे संविधान कधी लागू झाले? भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. भारताची पहिली अंतराळवीर महिला कोण? भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला हे आहेत. बॉम्बे असोसिएशन या संघटनेचे पहिले सरचिटणीस कोण होते? बॉम्बे असोसिएशन या संघटनेचे पहिले सरचिटणीस भाऊ दाजी लाड हे होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे केली? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे केली. 1857च्या उठावात सातारा येथून कोणी नेतृत्व केले? 1857च्या उठावात सातारा येथून रंगो बापूजी गुप्ते यांनी नेतृत्व केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. भारताची पहिली कापड गिरणी 1853 मध्ये कोठे सुरू झाली? भारतातील पहिली कापड गिरणी 1853 मध्ये मुंबई कावोजी नानाभाई दावर यांनी सुरू केली. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या प्रति सरकारला काय म्हटले जाते? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या प्रति सरकारला पत्रित सरकार असे म्हटले जाते. महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ कोणत्या घटनेमुळे स्थगित केली? महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ चोरी चोरा या घटनेमुळे स्थगित केली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास हे होते. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा नंदुरबार होय. उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना कोणत्या पर्वतामुळे वेगळेच केले आहे? उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना विंध्य पर्वतामुळे वेगळे केले आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे? गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 इतकी आहे, तर महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर इतकी आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाणी सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाणी सरोवर
चिल्का ओडिशा या राज्यातील होय. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा होय. भारताचे दक्षिण टोक कोणत्या नावाने ओळखले जाते? भारताचे दक्षिण टोक इंदिरा पॉइंट या नावाने ओळखले जाते. मलप्रभा आणि घटप्रभा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? मलप्रभा आणि घटप्रभा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे अणुऊर्जा केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे अणुऊर्जा केंद्र तारापूर पालघर येथे आहे. नागपूर हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? नागपूर हे शहर संत्री या फळासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय संविधानाच्या सारनाम्याला काय म्हणतात? भारतीय संविधानाच्या सारनाम्याला उद्देश पत्रिका प्रिमेंबल असे म्हणतात. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? लोकसभेचे पहिले सभापती गवा माळवणकर हे होते. मूलभूत कर्तव्याचा समावेश संविधानातील कोणत्या कलमात आहे? मूलभूत कर्तव्याचा समावेश संविधानातील कलम 51A मध्ये आहे. राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देते? राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ सरन्यायाधीश देतात. संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर किती महिन्यापेक्षा जास्त नसावे? संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर 6 महिन्यापेक्षा जास्त नसावे. पंचायत राज ही त्रिस्तरीय रचना कोणी सुचवली? पंचायत राज ही त्रिस्तरीय रचना बळवंतराय मेहता समितीने सुचवली. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. अस्पृश्यता नष्ट करणे याविषयी संविधानात कोणते कलम आहे? अस्पृश्यता नष्ट करणे याविषयी संविधानात कलम 17 आहे. राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय 30 वर्ष असावे लागते. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO हा असतो. मानवी शरीरातील रक्ताचे अभिसरण कोणी शोधून काढले? मानवी शरीरातील रक्ताचे अभिसरण विल्यम हार्वे यांनी शोधून काढले. जीवनसत्व अ च्या अभावामुळे कोणता आजार होतो? जीवनसत्व अ च्या अभावामुळे रात आंधळेपणा हा रोग होतो. पाण्याचे तापमान 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवल्यास त्याचे आकारमानात काय फरक पडतो? पाण्याचे तापमान 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवल्यास त्याचे आकारमान कमी होते. कोणत्या धातूला उपयोग विजेच्या बल्बमध्ये तार म्हणून केला जातो? टंगस्टन या धातूचा उपयोग विजेच्या बल्बमध्ये तार म्हणून केला जातो. रक्तातील तांबड्या पेशी कोठे तयार होतात? रक्तातील तांबड्या पेशी अस्थिमज्जा बोन मॅरोमध्ये तयार होतात. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक डेसिबल होय. हायड्रोजन वायूचा शोध कोणी लावला? हायड्रोजन वायूचा शोध हेनरी कॅव्हेंडिश यांनी लावला. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरतात. सूर्यापासून मिळणारे मुख्य जीवनसत्व कोणते? सूर्यापासून मिळणारे मुख्य जीवनसत्व जीवनसत्व ड होय. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे आहे. पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो? पोलीस पाटील यांची नियुक्ती उपविभागीय अधिकारी SDO करतो. पोलीस उपनिरीक्षक PSI यांच्या खांद्यावर किती स्टार असतात? पोलीस उपनिरीक्षक यांच्या खांद्यावर 3 स्टार असतात. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहे. सायबर क्राईम कशाशी संबंधित आहे? सायबर क्राईम संगणक आणि इंटरनेटशी संबंधित आहे. जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख पोलीस अधीक्षक SP हा असतो. राज्य राखीव पोलीस बल SRPF ची स्थापना प्रथम कोठे झाली? राज्य राखीव पोलीस दल SRPF ची स्थापना प्रथम पुरंदर 1948 साली झाली. पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ पद कोणते? पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ पद पोलीस महासंचालक DGP हे होय. पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. इंटेलिजन्स ब्युरोचे मुख्यालय कोठे आहे? इंटेलिजन्स ब्युरोचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. सचिन तेंडुलकर यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला? सचिन तेंडुलकर यांना 2014 या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी होय. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण?
ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय अभिनव बिंद्रा हा होय. ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ग्रँडमास्टर हा किताब बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? जागतिक योग दिन 21 जून रोजी साजरा केला जातो. विशाखा हा प्रसिद्ध काव्यसंग्रह कोणी लिहिला? विशाखा हा प्रसिद्ध काव्यसंग्रह कुसुमाग्रजांनी लिहिला. सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु होय. भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोण? भारताची पहिली महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी ह्या होय. जगातील सर्वात लांब नदी कोणती? जगातील सर्वात लांब नदी नाईल होय. सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हे गीत कोणी लिहिले? सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हे गीत मोहम्मद इक्बाल यांनी लिहिले. इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? इस्रोचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. भारताचे सध्याचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? भारताचे सध्याचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे आहेत. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई होय. डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात कधी झाली? डिजिटल इंडिया या मोहिमेची सुरुवात 2015 रोजी झाली. संयुक्त राष्ट्राची स्थापना कधी झाली? संयुक्त राष्ट्राची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. मिहान प्रकल्प कोणत्या शहराशी संबंधित आहे? मिहान प्रकल्प नागपूर या शहराशी संबंधित आहे. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न होय. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले. भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी यांचे प्रमाण काय असते? भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी यांचे प्रमाण 3:2 इतके असते. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहे. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात. श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले? श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक साने गुरुजींनी लिहिले. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण होय. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत हे आहेत. मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांना मिळाला. कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? कुसुमाग्रज हे वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे. मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? मराठी भाषेत एकूण 52 वर्ण आहेत. शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक वि स खांडेकर हे आहेत. नामाचे मुख्य किती प्रकार आहेत? नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे अभयारण्य राधानगरी कोल्हापूर या जिल्ह्यातील आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र व मध्य प्रदेश या 2 राज्यात आहे. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश कोणता? क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश रशिया हा आहे. सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेतले आहे? सत्यमेव जयते हे वाक्य मुंडक उपनिषदातून घेतले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण? नटसम्राट या नाटकाचे लेखक वि वा शिरवाडकर हे आहेत. भारताचे संविधान कधी लागू झाले? भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? RBIचे मुख्यालय मुंबई येथे आहे. फेसबुकचा संस्थापक कोण आहे? फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग हे आहेत. भारताची पहिली महिला IPS अधिकारी कोण? भारताची पहिली महिला IPS अधिकारी किरण बेदी ह्या आहेत. मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते? मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर ही आहे. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? भारतातील सर्वात उंच शिखर K2 गॉडविन ऑस्टिन हे होय.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ताडोबा व्याघ्र प्रकल्प वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या होत्या. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू मोठी खार ही आहे. दिनाली हे कोणाचे टोपण नाव आहे? दिनाली हे पंडिता रमाबाई यांचे टोपण नाव आहे. शारदा सदनची स्थापना कोणी केली? शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक गागा भट्टांनी केला. 1857च्या उठावात कोल्हापूरमधून कोणी नेतृत्व केले? 1857च्या उठावात कोल्हापूरमधून चिमासाहेब यांनी नेतृत्व केले. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी विठ्ठल कृष्णाजी वडेकर यांनी दिली. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या दलाचे नाव काय? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या दलाचे नाव तुफान सेना होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी बुद्ध धर्म स्वीकारला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी बुद्ध धर्म स्वीकारला. भारतीय राज्यघटनेचे जनक कोणास म्हणतात? भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय होते? स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त हे होते. रायगड किल्ल्याचे जुने नाव काय होते? रायगड किल्ल्याचे जुने नाव रायरी असे होते. महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे तेलक्षेत्र कोणते? महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे तेलक्षेत्र मुंबई हाय हे होय. भारताचे नंदनवन कोणत्या राज्यास म्हणतात? भारताचे नंदनवन जम्मू काश्मीर या राज्यास म्हणतात. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी होय. महाराष्ट्रात सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा अहमदनगर आताचा अहिल्यानगर होय. चिल्का हे खाऱ्या पाणी सरोवर कोणत्या राज्यात आहे? चिल्का हे खाऱ्या पाणी सरोवर ओडिशा या राज्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई अहमदनगर आत्ताच्या अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट नेपाळ या देशातील होय. धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? धुवाधार हा धबधबा नर्मदा या नदीवर आहे. महाराष्ट्रातील भाताचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? महाराष्ट्रातील भाताचे कोठार रायगड या जिल्ह्याला म्हणतात. भारतात सर्वात जास्त चहाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? भारतात सर्वात जास्त चहाचे उत्पादन आसाम या राज्यात होते. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. संविधानानुसार भारताचे पहिले नागरिक कोण असतात? संविधानानुसार भारताचे पहिले नागरिक राष्ट्रपती हे असतात. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती हे असतात. भारताचे संविधान तयार करण्यासाठी किती काळ लागला? भारताचे संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका काळ लागला. मतदान करण्यासाठी किमान वय किती असावे लागते? मतदान करण्यासाठी किमान वय 18 वर्ष असावे लागते. भारतात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार लावली जाते? भारतात आर्थिक आणीबाणी कलम 360 नुसार लावली जाते. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण 78 जागा आहेत. राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त किती काळापर्यंत लावता येते? राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत लावता येते. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा होय. ग्रामसेवक हा कोणाचा नोकर असतो? ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा नोकर असतो. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरात एकूण 206 इतकी हाडे असतात. जीवनसत्व क च्या अभावामुळे कोणता आजार होतो? जीवनसत्व क च्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? पाण्याचे रेणुसूत्र H2O हे आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. रक्ताचा तांबडा रंग कशामुळे असतो? रक्ताचा तांबडा रंग हेमोग्लोबिनमुळे असतो. अणुबॉम्बचा शोध कोणी लावला? अणुबॉम्बचा शोध ऑटो हॅन यांनी लावला. निरोगी मानवी शरीराचे तापमान किती असते? निरोगी मानवी शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस फॅरनहाईटमध्ये 98.4 फॅरनहाईट इतके असते. सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत कशामुळे होते? सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत सौर सेलमुळे होते.
ध्वनीचा सर्वाधिक वेग कशामध्ये असतो? ध्वनीचा सर्वाधिक वेग स्थायू सॉलिडमध्ये असतो. पेसमेकर हे उपकरण कोणत्या अवयवासाठी वापरतात? पेसमेकर हे उपकरण हृदय या अवयवासाठी वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. पोलीस पाटील हा कोणाचा प्रतिनिधी असतो? पोलीस पाटील हा राज्य शासनाचा प्रतिनिधी असतो. पोलीस दलातील नायक या पदाच्या खांद्यावर किती फिती असतात? पोलीस दलातील नायक या पदाच्या खांद्यावर 2 पट्ट्या असतात. राज्य राखीव पोलीस बल SRPFचे प्रमुख कोण असतात? राज्य राखीव पोलीस बल SRPFचे प्रमुख अप्पर पोलीस महासंचालक हे असतात. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे येथे आहे. जिल्हा पोलीस दलाचे नियंत्रण कोणाकडे असते? जिल्हा पोलीस दलाचे नियंत्रण पोलीस अधीक्षक SP कडे असते. पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. सायबर पोलीस कशाचा तपास करतात? सायबर पोलीस इंटरनेटवर होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करतात. पोलीस उपनिरीक्षक PSI पदाची निवड कोण करते? PSI पदाची निवड MPSC करते. होमगार्डचे प्रमुख कोण असतात? होमगार्डचे प्रमुख महासमादेशक हे असतात. आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आगा खान कप हॉकी या खेळाशी संबंधित आहे. भारताची पहिली महिला IPS कोण? भारताची पहिली महिला IPS किरण बेदी ह्या आहेत. थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी हे आहेत. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. गीतगोविंद या काव्याचे कवी कोण आहेत? गीतगोविंद या काव्याचे कवी जयदेव हे आहेत. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात? पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास परिवलन असे म्हणतात. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? जगातील सर्वात मोठा खंड आशिया होय. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? सत्यमेव जयते हे घोषवाक्य मुंडक उपनिषदातून घेतले आहे. इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इस्रोची स्थापना 1969 या वर्षी झाली. भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? भारताचे सध्याचे गृहमंत्री अमित शहा हे आहेत. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई होय. GST भारतात कधी लागू झाला? GST भारतात 1 जुलै 2017 रोजी लागू झाला. संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे? संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. मिहान प्रकल्प कोठे आहे? मिहान प्रकल्प नागपूर येथे आहे. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न होय. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण? गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक महात्मा फुले हे आहेत. भारताच्या राष्ट्रध्वजातील अशोक चक्रात किती आरे असतात? भारताच्या राष्ट्रध्वजातील अशोक चक्रात 24 आरे आहेत. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी झाली? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1961 साली झाली. मराठी भाषेत शिवाजी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले. मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेती कादंबरी कोणती? मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेती कादंबरी ययाती ही आहे. विशाखा हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? विशाखा हा काव्यसंग्रह कुसुमाग्रजांनी लिहिला. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? मराठी भाषेत एकूण 14 स्वर आहेत. शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? कुसुमाग्रज हे वि.वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे. नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? नामाचे मुख्य प्रकार 3 आहेत. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात. मृत्युंजय कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत हे आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर ही होय. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ हा आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर या जिल्ह्यात आहे. आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कोठा आहे? आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना प्रवरानगर लोणी येथे आहे.
शून्य या अंकाचा शोध कोणी लावला? शून्य या अंकाचा शोध आर्यभट्टांनी लावला. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश रशिया होय. आर्य समाजाची स्थापना कोठे झाली? आर्य समाजाची स्थापना मुंबई 1875 साली झाली. जागतिक लोकसंख्या दिन कधी असतो? जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै रोजी असतो. नटसम्राट नाटकाचे लेखक कोण? नटसम्राट नाटकाचे लेखक वि. वा. शिरवाडकर हे आहेत. भारताचे संविधान कधी पूर्ण झाले? भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण झाले. महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात सध्या एकूण 36 जिल्हे आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. फेसबुकचा संस्थापक कोण आहे? फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग हे आहेत. भारताची पहिली अंतराळवीर महिला कोण? भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला हे आहेत. मिसाईल मॅन कोणास म्हणतात? मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना म्हणतात. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल हरोली ही होय. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य सदरक्षनाय खलनिग्रहनाय हे आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.